नमस्कार मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर व त्यामधील काही महत्त्वाचे नियम व प्रमाण व त्यातील काही महत्त्वाचे नियम उदाहरणांसहित पाहिलेले आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आज आपण गुणोत्तर व प्रमाण हे पाहणार आहोत. यावरील महत्त्वाची उदाहरणे पाहणार आहोत. यामधील पहिले उदाहरण, जर दोन चौरस, दोन आयत किंवा दोन चौकोन किंवा दोन षटकोन यांच्या बाजू ए व बी या प्रमाणात असतील तर त्यांचे क्षेत्रफळ नेहमी ए स्क्वेअर व बी स्क्वेअर या प्रमाणात असते. यावरील उदाहरण, दोन चौरसाच्या बाजू 3 व 4 या प्रमाणात असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे प्रमाण काय असेल? तर येथे आपण बाजूच्या प्रमाणांची समानपट ए आहे असे मानू. त्यानुसार एका चौरसाची बाजू बरोबर 3a व दुसऱ्या चौरसाची बाजू 4a आहे असे म्हणू. मात्र चौरसाचे क्षेत्रफळ हे बाजू स्क्वेअर एवढे असते. म्हणून पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे बाजू स्क्वेअर म्हणजे एका चौरसाची बाजू ही 3a आहे. तर म्हणजे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 3a स्क्वेअर येईल, म्हणजेच बरोबर 9a स्क्वेअर एवढं येईल. व दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ बाजू स्क्वेअर बरोबर 4a स्क्वेअर म्हणजेच 16a स्क्वेअर एवढं येईल. म्हणून क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे 9a स्क्वेअर व 16a स्क्वेअर एवढे येईल. म्हणजेच इथे a स्क्वेअर हे दोन्ही यामध्ये समान आहे, त्यामुळे ते कॅन्सल होऊन जाईल व 9 व 16 म्हणजेच बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असेल. दुसरं, a व b या दोन संख्यांमध्ये एक समान संख्या मिळवल्यास त्या c व d अशा होतात. तर ती समान संख्या म्हणजेच बरोबर ad मायनस bc भागिले c मायनस d एवढी होते. यावरील उदाहरण, 5 व 8 या दोन संख्या आहेत, त्यामध्ये एक समान संख्या मिळवल्यास त्या 3 व 4 अशा होतात. तर ती समान संख्या कोणती? समजा ती समान संख्या x आहे असे मानू. म्हणून 5 प्लस x भागिले 8 प्लस x बरोबर 3 भागिले 4. म्हणून 4 गुणिले ब्रॅकेटमध्ये 5 प्लस x बरोबर 3 गुणिले ब्रॅकेटमध्ये 8 प्लस x. तर 4 गुणिले 5 हे 20 येईल प्लस 4x बरोबर 8 गुणिले 3 हे 24 येईल प्लस 3x. येथे x असलेले सेम बाजूला घेणार व संख्या सेम बाजूला घेणार. तर इथं 4x मायनस 3x बरोबर 24 मायनस 20 येईल आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला x बरोबर 4 ही समान संख्या मिळेल. यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे, ती म्हणजे आपण जे वरती सरळ सूत्र पाहिलं होतं ते म्हणजे ad मायनस bc भागिले c मायनस d. तर यामध्ये जर त्या संख्या टाकल्या तर इथं आपल्याला 5 गुणिले 4 मायनस 8 गुणिले 3 भागिले 3 मायनस 4 असं येईल. तर हे सोडवल्यानंतर आपल्याला 20 मायनस 24 भागिले मायनस 1 एवढं येईल व आपल्याला उत्तर मिळेल 4. तिसरं महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे a व b या दोन संख्यांमधून एक समान संख्या वजा केल्यास त्या c व d अशा होतात. तर ती समान संख्या बरोबर bc मायनस ad भागिले c मायनस d एवढी असते. तर यावरील उदाहरण ते म्हणजेच 10 व 13 या दोन संख्या आहेत, त्यामधून एक समान संख्या वजा केल्यास
त्या 2 व 3 अशा होतात. तर ती समान संख्या कोणती? समजा ती समान संख्या आपण x आहे असे मानू. म्हणून 10 - x भागिले 13 - x बरोबर 2/3 येईल. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 3 गुणिले 10 - x बरोबर 2 गुणिले 13 - x एवढे येईल. व 3 गुणिले 10 म्हणजेच 30 - 3x बरोबर 2 गुणिले 13 म्हणजे 26 - 2x एवढं येईल. व x असलेले एका बाजूला व संख्या एका बाजूला घेतल्यानंतर -3x + 2x बरोबर 26 - 30 असं येईल. तर इथे x बरोबर 4 4 ही समान संख्या असेल व ती यामधून वजा करावी लागेल. म्हणजेच 10 व 13 या 2 संख्या आहेत, त्यामधून 4 ही समान संख्या वजा केल्यानंतर आपल्याला 2 व 3 अशा संख्या मिळतील. याऐवजी जर हे आपण शॉर्ट ट्रिकने सोडवलं म्हणजे सरळ सूत्रात किमती टाकल्या तर ती समान संख्या बरोबर BC - AD भागिले C - D. म्हणजेच इथं आपण 13 गुणिले 2 - 10 गुणिले 3 भागिले 2 - 3 घेणार. म्हणजेच बरोबर 26 - 30 भागिले -1. हे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर येईल 4. चौथा नियम. एका दूध किंवा अल्कोहोलच्या मिश्रणात दूध किंवा अल्कोहोल व पाणी यांचे प्रमाण ASB एवढे आहे. जर त्या मिश्रणात 1 लिटर पाणी टाकले तर दूध व अल्कोहोल व पाणी यांचे प्रमाण AC असे होते. तर त्या मिश्रणातील एकूण दूध हे A गुणिले x भागिले C - B एवढे येईल. व एकूण पाणी काढण्यासाठी आपल्याला B गुणिले x भागिले C - B असे घ्यावे लागेल. तर यावरील उदाहरण पाहू. एका दुधाच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 4:3 एवढे आहे. जर त्या मिश्रणात 5 लिटर पाणी टाकले तर दूध व पाणी यांचे प्रमाण 4:5 असे होते. तर त्या मिश्रणातील एकूण दूध किती? हे जर आपण शॉर्ट ट्रिकने सोडवलं तर ते आपलं जास्त सोप्या पद्धतीने होऊ शकतं. यामध्ये दूध व पाणी यांचे प्रमाण 4:3 आहे. म्हणजे A 4 आहे व B 3 आहे. आणि नवीन मिश्रणातील दूध व पाणी याचे प्रमाण 4:5 आहे. म्हणजे इथे A हे 4 आहे व C हे 5 आहे. तर नवीन मिश्रणात आपण 5 लिटर पाणी टाकले म्हणून x बरोबर 5 येईल. म्हणून सूत्रानुसार एकूण दूध काढायचे असेल तर आपण घेतो A गुणिले x भागिले C - B. तर इथे A हे 4 आहे व x 5 आहे. म्हणजेच इथे घेणार आपण 4 गुणिले 5 भागिले 5 - 3. तर इथे येईल 20/2 म्हणजेच एकूण दूध हे 10 लिटर एवढे असेल. 5. x% मीठ किंवा अल्कोहोल असलेल्या Z लिटर द्रावणात काही लिटर पाणी मिसळल्याने नवीन द्रावणात मीठ किंवा अल्कोहोलचे प्रमाण Y% एवढे होते. तर मिसळलेले पाणी बरोबर मीठ किंवा अल्कोहोलच्या प्रमाणातील फरक भागिले नवीन द्रावणातील मीठ किंवा अल्कोहोलचे प्रमाण गुणिले एकूण मूळ द्रावण. म्हणजेच बरोबर x - y भागिले y गुणिले z असं येईल. याच्यावरील उदाहरण. जर 15% हायड्रोक्लोरिक आम्ल असलेल्या 40 लिटर द्रावणात किती लिटर पाणी मिसळावे म्हणजे नवीन द्रावणातील आम्लाचे प्रमाण 5% होईल. येथे x हे 15 आहे, y 5 आहे व z 40 आहे. म्हणून सूत्रानुसार मिसळलेले पाणी बरोबर x - y भागिले y गुणिले z. येथे 15 - 5 भागिले 5 व गुणिले 40 करावे लागेल. हे सोडवल्यानंतर आपल्याला 10/5 गुणिले 40 एवढे येईल व याचे उत्तर आपल्याला 80 लिटर एवढे येईल.
म्हणजेच आपल्याला 15% हायड्रोक्लोरिक आम्ल असलेल्या 40 लिटर द्रावणात 80 लिटर पाणी मिसळावे लागेल. म्हणजे नवीन द्रावणातील आम्लाचे प्रमाण 5% इतके होईल. याच्यासाठी शॉर्ट ट्रिक आहे, ते म्हणजेच 15%, म्हणजेच द्रावणात फक्त पाणी टाकण्यात आलेले आहे. म्हणजे पूर्वीच्या द्रावणात जेवढे आम्ल होते तेवढेच आत्ताही आहे, फक्त त्याचे पर्सेंटेज बदललेले आहे. म्हणून नवीन द्रावणात एकूण x असल्यास 15% गुणिले 40 बरोबर 5% गुणिले x, किंवा आपण याला 15 गुणिले 40 बरोबर 5 गुणिले x असं देखील लिहू शकतो. तर इथे आपल्याला x काढायचे आहे. म्हणजेच 15 गुणिले 40 भागिले 5 असं केलं बरोबर x असं केलं, तर म्हणून हे सोडवल्यानंतर आपल्याला 15 गुणिले 8 बरोबर x एवढं येईल. व 15 गुणिले 8 म्हणजेच 120, तर x बरोबर 120 एवढे येईल. म्हणून येथे एकूण द्रावण हे 120 आहे, वजा सुरुवातीचे द्रावण हे 40 आहे बरोबर मिसळलेले पाणी. म्हणजेच एकूण द्रावण आपल्याकडे 120 आहे, वजा सुरुवातीचे द्रावण 40 आहे. तर 120 वजा 40 केल्यानंतर आपल्याला 80 लिटर येईल व ते बरोबर मिसळलेले पाणी असेल. त्यानंतर 6वं, 1% मीठ किंवा अल्कोहोल असलेल्या y लिटर द्रावणात z लिटर पाणी मिसळल्याने नवीन द्रावणात असणारे मीठ किंवा अल्कोहोलचे प्रमाण किती असेल. तर ते काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीचे द्रावण गुणिले सुरुवातीचे मीठ किंवा अल्कोहोलचे प्रमाण भागिले एकूण नवीन द्रावण असं करावे लागेल. म्हणजेच y गुणिले x भागिले y प्लस z असे करावे लागेल. तर यावरील उदाहरण आहे, 5 लिटरच्या 20% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल. येथे x बरोबर 20 आहे, y बरोबर 5 आहे व z बरोबर 3 आहे. म्हणून सूत्रानुसार नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण हे y गुणिले x भागिले y प्लस z या सूत्रामध्ये वरील संख्या टाकल्यानंतर 5 गुणिले 20 भागिले 5 प्लस 30 असे येईल. व हे सोडवल्यानंतर आपल्याला 100 भागिले 8 येईल व उत्तर येईल नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 12.5% एवढे येईल. येथे आपण एक शॉर्ट ट्रिक वापरू शकतो, ते म्हणजे द्रावणात फक्त पाणी टाकण्यात आले आहे. म्हणजे पूर्वीच्या द्रावणात जेवढे आम्ल होते तेवढेच आत्ताही आहे, फक्त त्याचे पर्सेंटेज बदललेले आहे. म्हणून नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 1% असल्यास 5 लिटर द्रावणाचे 20% बरोबर 8 लिटर द्रावणाचे 1%, म्हणजेच 5 गुणिले 20 बरोबर 8 गुणिले x. म्हणून आपल्याला इथे x काढायचे आहे, म्हणून 5 गुणिले 20 भागिले 8 असं आपण घेणार व हे सोडवल्यानंतर आपल्याला 100 भागिले 8 एवढं येईल व नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण हे 12.5% असे येईल. थँक्यू.